आमचे बर्थडे असल्यामुळे हनुमान भाऊ, गणेश भाऊ आणि ही बागू ही आमची बिर्याणी इकडे पण दाखवा. नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा असा विषय आहे का मी चाललो आहे आता मी माझ्या मॅडमला हॉस्टेलवरून आणण्यासाठी. आज कोर्सचा लास्ट डे होता, तर मॅडमनी फोन केला होता, सगळं बॅगा वगैरे आवरून आहे. तर आता मी तिला घ्यायला चाललो आहे तिथं. आणि विषय असा झाला का बॅगा काही भरपूर आहेत, पण मग नेमकी 4 व्हीलर घरी नव्हती, त्यामुळे 2 व्हीलरच घेऊन जातो आहे. तर ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. आता 2-3 बॅगा बघू कसं काय ॲडजस्ट होतं. आता जाऊया चला तिथं पुढं आणि पुढची काय प्रोसेस आहे ती बघूया. तर पब्लिक आता बापू पूल आहे ना, तिथून त्या रोडवरून चाललो आहे मी. गंगापूर रोडला हॉस्टेल आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. मी हॉस्टेलच्या गेटवर पोचलेलो आहे आणि मॅडमची वाट बघतोय. तर आता मॅडम येतीलच लवकर आणि नंतर मग मॅडमला घेऊन पटकन आपल्याला घरी जायचं. मॅडमचा आता कोर्स संपलेला आहे. हे बघा बॅगा बघा इकडं, मोठी गाडी नाही आहे, तर बॅगा ॲडजस्ट केलं इथं आम्ही पुढं. दिसल्या का? आता घरी चाललोय आम्ही आणि लगेच आम्ही इथून चाललो कल्याणला. तर चला मंडळी, आम्ही आता चाललो कल्याणला. इथून आम्ही पहिले घरी जाऊन बॅगा ठेवणार आहेत आणि नंतर आम्ही कल्याणला जाणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. बाय बाय. तर पब्लिक पोचलोय आता आम्ही काकां त्यांच्या रूमवरती. हे देखो आता कोण दरवाजा उघडतंय. ओ हो पियुष साहेब नमस्ते. तर बघा या 2 बॅगा आहेत त्या आणलेल्या आहेत. आता इथं ठेवूया आणि मस्तपैकी जाऊया तिकडं. अजय भाऊंची स्कूटी देऊया आणि तिथून आपण महामार्गावर जाऊया आणि कसाऱ्याला ट्रेन पकडूया. चलो. तर महामार्गावरून आता आपल्याला टॅक्सी भेटलेली आहेत. आता थेट कसाऱ्याला चालली ती टॅक्सी आणि तिथून आपल्याला ट्रेन पकडायची. तर चलो पटकन आपण घाई करूया आणि लवकर पोचूया. तर आता आपण कल्याण स्टेशनवरती पोहोचलेलो आहे आणि वाजलेले आहेत 6:30. आपल्याला पटकन घरी जायचं आहे, त्यामुळं आम्ही लवकर घाई करत होतो. तिथं गेलो पुढं आणि बघतो तर काय भरपूर गर्दी होती रिक्षासाठी. पण मग काय विषय नाही, कल्याण आहे म्हटल्यावर पटापट रिक्षा भरती होणार आहे. तर नेमकी आमचा आता नंबर लागलेला आहे रिक्षाचा आणि आम्ही रिक्षात बसून थेट आमच्या सासरवाडीला चाललेलो आहे. आता आम्ही थोड्या वेळातच आता पोहोचणार आहे माझ्या सासरवाडीला. तर आम्हाला भूक लागली होती, स्पेशल गावात तर म्हणे वडापाव बाहेर लागतो इथला. माझा फेवरेट वडापाव मी शाळेमध्ये असताना पण इथंच खायची. हा का? हो. आता खाऊया आणि आपण जाऊया पुढे. तर बघा आता सगळ्यांच्या लाडकी दिदी आलेले आहेत. आता सगळे आले, सगळे आले. फार दिवसांनी भेटू राहिलं ना मॅडम. आता दिनेल मॅडमचे केस कट करणार आहेत. केले पण वा, जमतं ना? दिखाव. मॅडमचे केस कट करून झाले, आता वाळवायचे. बघ ग इकडं कसे आवडले तुला केस? हो ना. दिनेलचे केस कट करून झालेले आहेत. आता परी मॅडमचे केस कट करायचे. तर आता बघूया मॅडम कसे कट करता येते केस. तर आता केस झाले कट करून बघा, छान असे कट केलेले. मी सगळा पसारा गॅलरीमध्ये केलेला आहे. हा ना ग खुशी. तर मित्रांनो आज 31 जानेवारी आहे, म्हणजेच आमच्या जयेश दाजींचा वाढदिवस आहे. तर गिफ्ट आणण्यासाठी आमच्या मॅडम चालल्या होत्या स्कूटी घेऊन मस्तपैकी. मंडळी तुम्ही बघू शकता इथे आमचं डेकोरेशन चालू आहे. डेकोरेशनचे खरे मालक मालकांना होणार एकच ना. इंग्लिश बोलती. आमचे भाऊ आलेले आहेत, तुमच्याकडे कॅमेरा मारा.
काम चुकारपणा करणारी आहे. चला आता आपण मध्ये जाऊ. हाय कर. चला इथे आतमध्ये महिला मंडळांची चर्चा चालू आहे. व्हिडिओ आता तुमचा पण युट्यूबला येईल. हा युट्यूबला येईल. इकडं भाजी चालू आहे. भाजी शिजते. फोकस कॅमेरामॅन फोकस करो. इकडे सर्व चिल्लर पार्टी बसलेली आहे. काय खेळताय? काय खेळताय? कोण चोर आहे कोण पोलीस आहे? अजून नाही सांगितलंय, म्हणजे अजून पूर्ण गेम नाही झालाय. ओके मग मला सांगा नंतर व्हिडिओ मध्ये कोण चोर आहे कोण पोलीस आहे. बाय बाय. अरे पुढे यायचं तर मागूनच हां नोटा पडले आता बघा. हाय फ्रेंड. आमचे बर्थडे असल्यामुळे हनुमान भाऊ गणेश भाऊ आणि ही बागू ही आमची बिर्याणी इकडे दाखवा. दम दिलेला आहे आणि ही कामिनी आहे आणि हा कामिनी आमचे जावाय बापू कामिनीचे मिस्टर. ही कामिनी तंदुरीचा वास आला. ओके ओके गणेश भाऊ हात बी दे काही ब्लॉग मध्ये यायचं का तू? हाय आम्ही आता चाललो बाहेर खायला जेवण करायला. मी आहे जयेश भाग्यश्री आणि गाडी आमची धुळीमध्ये आहे तर ते साफसफाईचं चालू आहे. मावशी आणि हे आहेत तर आम्ही आता चाललो आहे. चला आता आम्ही चाललोय. कुठं चाललोय माहिती नाही. सरळ इकडं लागल. तर आता आम्ही चाललोय आणि हे गाडी चालवत आहेत. मागे जयेश मावशी आहे भाग्यश्री आहे आणि आता आम्ही चाललो. टाटा बाय बाय. गाइज ये मेरा कॉलेज है और उसकी लाइट ही नहीं है. तर पब्लिक आता गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही आलोय खडकपाडा इथं. मॅडम आता खाणार आहे शॉर्मा. म्हणजे आपण पण खाणार शॉर्मा आहे. नाही आता सध्या आपण मोमोज खाऊया. तर मोमोज मला नाही आवडत तर मोमोज खाऊया. म्हणजे हे खातील मी तर नाही खाणार. तुम्हाला इकडचे सगळे दाखवतो तू करता. तर आता इथं सर्वांचा विचार चालू आहे काय खायचं आहे. मोमोज खायचं आहे. तर पब्लिक हे आलेलं आहे मोमोज. तर बघूया आपण ट्राय करून कसं लागतंय ते. कसं लागतंय? खूप छान आहे. गरम आहे ना? आता आमचे मोमोज खाऊन झालेले आहे. आता आम्हाला शॉर्मा खायचा आहे. तर आता पुढच्या टप्प्यात शॉर्मा तिकडे. मग काय खायचं आता?
स्वीट नको मध्ये जातं, थोडं मसालेदार खाल्लंय ना, तर वेगळं काहीतरी. तर आता लॉलीपॉप आलेलं आहे आपलं. आता 2 प्लेट घेतलेली आहे आणि आम्ही लॉलीपॉपचा टेस्ट घेणार आहे ना जयेश दाजी? आता आमचा शोरमा आलेला आहे. आता आम्ही खायला बसले सर्व. मॅडम मी अजून तरी ते कागद फाटत नाही तिथं, कागद फाट हां आता हां आलीस का? तर आता आपण खायला सुरुवात करणार आहे. तर टेस्ट कशी ती बघूया. मामाने पण आता सुरुवात केली, सुरुवात करतोय आता मी भरपूर काय काय खाल्लेलं आहे आणि आता आम्ही परत आईस्क्रीम घेऊन इकडे नवीन रोड झालेला आहे, तिकडे आम्ही चाललोय. तर जाऊया आता आम्ही इथे आईस्क्रीम घेतो आणि मग जातो. चलो बाय बाय. चला तर आपण आता रस्ता सांग मला, रस्ता माहिती नाही. हो सांगते. इकडनं सरळ जायचं, थेट 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 थेट. इथे बघा ते दिसते ना फालुद्याची गाडी, तिथं थांब. आता आम्ही बदाम शेक घेणार आहोत. आता चला जाऊया. आले की जणी उतरलोय गाडीमधून. चलो. आम्ही केसर फालुदा सांगितलेला पण तो आम्ही कॅन्सल केला आणि आता आम्ही चॉकलेट फालुदा घेतोय. आम्हाला ना तिथे एक दुसऱ्या कस्टमरनी चॉकलेट फालुदा सांगितलं तर त्याच्यामध्ये चॉकलेट जास्त होतं, मग आम्ही चॉकलेट फालुदा अभी हमने पार्सल लिया है. काय आमच्या सोबत एक स्कॅम झाला. स्कॅम नाही पण तो पूर्ण कस्टमर जास्त होते ना, तर त्यांनी काय केलं, आम्ही पहिला केसर फालुदा सांगितलेला पण नंतर आम्ही चॉकलेट फालुदा सांगितला, पण त्याला वाटलं की आम्ही केसरच सांगितले. तर आमच्यासोबत स्कॅम झाला. स्कॅम नाही पण तो विसरून गेला की आम्ही त्याला नंतर चॉकलेट सांगितलेलं. तर मग परत त्याने केसर फालुदाच दिला. तर आमचा थोडा मूड हा झाला. जाऊ द्या, आता आपण परत मग खाऊया केसर फालुदाच. बरं आता कुठे जायचंय, रस्ता चला सरळ जा. पहिले राहायचं. तर गाईज आता आम्ही चाललोय घरी. तर अशा प्रकारे आम्ही बाहेर जाऊ खूप काय काय खाल्लेलं आहे आणि आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी आलोय आणि उद्या आम्ही करणार आहे फिरायला. तर त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल. तर अशा प्रकारे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.